हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? बरे असाल. सो गाईज, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज खूपच महत्त्वाचा दिवस आहे. काय माहिती आहे आज तुम्हा सगळ्यांना? आज माझा रिझल्ट आहे नाईन्थ रिझल्ट आहे शपथ. हा, माझा 9चा रिझल्ट आहे. 9 ते 11:30 ह्या टायमिंगमध्ये दाखवणार आहे, देणार आहे. म्हणजे सॉरी. तर मी किती वाजता उठले? 9:30 वाजता. आता पटकन आंघोळ करते, तयारी वगैरे करते आणि देवाच्या पाया पडून जाणार आहे रिझल्ट घ्यायला. देव करू आणि पासच असतो मी, कारण की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आमच्या घरात सगळ्यांना माहिती आहे. तुम्हालाही माहीत असेल, नसेल माहीत तर सांगते मी काय नक्की. म्हणजे मी कंपल्सरी चाललंय का माझ्या मावशींसोबत काय काढले मग मेहंदी अशी कोण मेहंदी काढते रेग्युलर गेलेला असतील ना, तर जाऊ सोडते. तर आता आपण उठूया पटकन आणि आंघोळ करूया, आवरूया आणि जाऊया रिझल्ट बघायला. अशी 120च्या स्पीडने हृदयाचं उडते, माझ्या दगदग करते. बघू काहीच काय होतंय. कालपासून सगळे मला आधार देतो, शब्दांचा आधार. तो होणार पास. माझी मैत्रीण आहे, म्हणजे गावातली माझी बहीण आहे. ॲक्च्युली ती बहीण लागते, पण आम्ही बहिणीच्या नात्याने बोलत नाही, राहत नाही. मैत्रीण मानते मी तिला, ती पण मला मानते मैत्रीण. तर ती तर बोलते 80% फिक्स पडणार आहे, फिक्स. एवढं चुकून मला डोळा सुरू लागायचं. खच पडली ना, काय माहिती का इथं खच पडायचं कारण काल मी झोपत नव्हते अशीच, आणि तिथं बसलं कपाटाच्या बाजूला. दादा मला मारत होता, मी हुकवलं असं आणि मग डायरेक्ट आपटलं डोकं तिथं कपाटाला, आणि मला डोकं आपटलं. दादाने वरनं टपली मारली मला. ते माझं कपाटावरून डोकं असं हे झालं, ते खच पडले. बॉईस एवढं खतरनाक मला रक्त येत होतं ना, इकडनं रक्त पूर्ण माहिती. लय बेकार दिसते तर गाईस, पटापटा करूया, जाऊया. तुम्ही सगळेजण प्रे करा की माझा रिझल्ट चांगला असेल. मी पेपर्स वगैरे चांगले लिहिलेत, पण तुम्हाला पण माहिती आहे, आमच्या घरात माहिती आहे, मला माहिती आहे, माझ्या देवाला माहिती आहे की मी आजारी होते आणि मी 1 वर्ष शाळेत नव्हती. 1 नाही तर 2 महिने मी शाळेत भरले असतील, नाही तर बाकी सगळे महिने मी घरीच होती, मी आजारी होती. तुम्हाला माहीत नसेल, पण मी तुम्हाला ह्याच्या म्हणजे काय घरी होते, काय झालेलं सगळं डिटेल मी वेगळ्या ब्लॉगमध्ये म्हणजे वेगळा ब्लॉग बनवून तुम्हाला त्यात सांगेलच. कारण की आत्ता आपलं रिझल्टला मी आत्ता सांगत असलं तर रिझल्ट उशीर येईल आणि मग मला जाणार नाही. काय आहे माझा रिझल्ट, पटापटा आपण उठूया. माझे झोपले आले, पण आज उठायला लागलं. ते सगळेजण इथं बसल्यात, तुम्हाला होते बघा इथं कसे बसले सगळेजण. काहीच आपण चालू रिझल्ट आणायला, बघू काय होते. शर्ट पॅन्ट बघा स्वतःच उतरवून गेली यालाच. काहीच रिझल्ट घेऊन आलं, पास आहे या मज्जा. दाखव मम्मीची रिॲक्शन बघू. मम्मीला सांगा ना पास म्हणून, बघू. तरी वाटते नापास झालेत ना, झाली पास. काय झाले? हा, पास झाली. कुठे गेले?
पाच झाले, 10वीला आले चकुली. हे बघ खाली लिहिले ना 10वीला 10वी. आता जायचं ना कुठं? तर आपल्याला बाहेर जायचं आहे गाईस, रूम बघायला. म्हणजे मावशी तिला रूम घ्यायची आहे, फ्लॅट घ्यायचा आहे. सो आपण तिकडे जाणार आहे. एक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझी मम्मी आजारी आहे. तर मम्मी आजारी आहे, सो आपल्याला मला एकटीलाच काम करायचं आहे. सो त्यात काही विषय नाही आहे, पण दुखतं यार. तर माझी सगळीच कामं राहिली. तुम्हाला तर माहिती आहे, मी आंघोळ करून आले, चहा पण नाही पिला, तर डायरेक्ट शाळेत गेले मी. तर आता सगळं झालेलं आहे. आता पटकन भांडी घासायचे, झाडू मारायचं, स्वीटीला जेवण चालतं. जेवण तर काय बनवायचं नाही आहे, कारण की आता जस्ट नाश्ता केला, तर आल्यावर भूक लागली तर बनवणार आहे. तर आता हे थोड्या वेळातच मावशी, कारण की मावशीचा फोन येऊन गेला आहे की काम झालं का तुमचं. तर मला माहिती आहे माझं काम नाही झालेलं. मी तर सांगितलं तू ये, तोवर होईल सगळं. आता मावशी 7मध्ये राहते, मी 6मध्ये राहते. 5 ते 10 मिनटं लागतात यायला. आता मावशी येईल आणि मला ओरडणार आहे. त्याच्या आधी मला उरकायला लागेल, ॲटलीस्ट भांडी जरी घासून घ्यायला लागेल. तुम्हाला मी दाखवते किचनवर किती पसारा आहे. माझ्या मम्मीने पसारा करून ठेवला किचनवर भात बनवायच्या आहे. तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. बघा गाईस, एवढ्या बाटल्या पडल्यात. हे काय सगळं पसारा करून ठेवला, एवढी भांडी पडल्यात सगळी. आणि बाहेर पण अजून भांडी आहेत. एवढा पसारा पडला गाईस आपल्या घरात. सो मला ते सगळं उरकायचं आहे आणि मग आपल्याला जायचं बाहेर. सो शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा गाईस. आता कमी घासून देते भांडी.